सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचं स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल नरेडको तर्फे 21 ते 25 डिसेंबर पर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 असे 5 दिवसांचं होमेथॉन प्रदर्शन नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान इथं आयोजित करण्यात आलं। या प्रदर्शनाचं गुरुवारी सायंकाळी अत्यंत थाटात उद्घाटन संपन्न झालं। या प्रदर्शनाचं उद्घाटन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते फीत कापून तसंच मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं। मंत्रभूमी ते यंत्रभूमी वाईन कॅपिटल म्हणून नावरूपाला आलेल्या नाशिकची वाटचाल आता वेलनेस सिटीकडे होऊ लागली। या माध्यमातून रिअल इस्टेट क्षेत्राच्या विकासालाही मोठी संधी उपलब्ध झाली। या उद्घाटनपर कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ तसंच स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। तसंच या प्रदर्शनाचे टायटल स्पॉन्सर दीपक बिल्डर्स तसंच ललित रुंगटा ग्रुपचा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी नरेडकोचे अध्यक्ष अभय तातेडे यांनी प्रास्ताविकात नरेडको संस्थेविषयी माहिती दिली। नारेडकोचा उद्देश आहे नारेडकोची स्थापना भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आली आहे। त्यामुळे नारेडकोच्या अंतर्गत येणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पामध्ये खात्रीशीर गुंतवणूक करता येते। भारतातील रिअल इस्टेट उद्योगाच्या वाढीस चालना देणे, उद्योग आणि सरकार यांच्या सोबत सल्लागार प्रक्रियामध्ये एकत्र काम करणे, राष्ट्राच्या आर्थिक विकासात रिअल इस्टेट क्षेत्राची भूमिका वाढवणे आदी कार्यासोबतच असोसिएशनच्या सदस्यांना शासन स्तरावर येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्याचे काम नारेडकोच्या माध्यमातून करण्यात येते। नाशिककरांना आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नरेडकोच्या वतीनं होमेथॉन प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। इथं 15 लाख ते 12 कोटींपर्यंत घरांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले। तसंच प्रदर्शनात बुकिंग करणाऱ्यांना एक चांदीचं नाणंही भेट देणार असल्याचं होमेथॉन प्रदर्शनाचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितलं। मल्टी सिटी एक्सपो करायचा प्रयत्न केला। त्याच्यात आपल्याकडे मुंबईचे, पुण्याचे, ठाण्याचे आणि काही प्रमाणात आपलं अमरावतीकडचे सुद्धा स्टॉल आहेत। लोकांना जे लोक मूळ गाव त्यांचं तिथे असेल आणि त्यांना तिथे घर घ्यायचं असेल तर इथेच त्यांना बघायची संधी आहे। आपण याही वर्षी सुरू ठेवली आहे। स्पॉट बुकिंग करणाऱ्याला फ्लॅट असो, प्लॉट असो, शॉप असो किंवा काही तर नरेडको तर्फे त्यांना एक सिल्वर कॉईन देण्यात येतोय। तर कुठल्याही स्टॉलवर कोणाची बुकिंग झाली तर त्यांना आपल्या लाऊंजमध्ये आणून त्यांना आपण सिल्वर कॉईन देत असतो। आगामी काळात सिंहस्थ कुंभमेळा होणार असून या निमित्तानं शहराच्या विकासाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे। यामध्ये सर्वांचे सहकार्य अपेक्षित असून त्यात बांधकाम व्यावसायिकांचा मोठा वाटा असणार आहे। किंबहुना नाशिकच्या सर्वांगीण विकासात त्यांचा मोठा हातभार लागणार आहे असं प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केलं। मला असं वाटतं की पुण्याचा एक्सप्रेसवे झाला तेव्हा नाशिकचा पण होता। नाशिकचं एक्सप्रेसवेचं सजेशन पुण्याच्या अगोदर झालेलं होतं आणि तो का थांबला कसा थांबला तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे। आपण पुण्याची रिअल इस्टेटची डेव्हलपमेंट म्हणतो, मगरपट्ट्याचे नाव आपण घेतो। मगरपट्ट्यासारख्याच आपण स्मार्ट सिटी मार्फत ग्रीन फील्ड प्रोजेक्ट इथे प्रस्तावित केला होता। 700 एकरपेक्षा मोठ्या क्षेत्रावरती मोठा इन्फ्रास्ट्रक्चर वर्ल्ड क्लास आपण नियोजित केलं होतं। त्या प्रोजेक्टचं काय झालं ते पण आपण बघतो। त्यामुळे आपण मला असं वाटतं की इतरांना दोष देणं तर काही झालं नाही। आपल्यालाच इथल्या स्थानिक जे आपले सर्व डिसिजन मेकर्स आहेत त्यांनी हे ठरवलं पाहिजे की नाशिक आपल्याला कोणत्या दिशेने पुढे न्यायचं आहे। आणि मला असं वाटतं की मग रिअल इस्टेट असेल तर रिअल इस्टेट बरोबर इतर ग्रोथ झाली तरच रिअल इस्टेटची ग्रोथ होते। फक्त घरं बांधून एखाद्या शहराचा किंवा जिल्ह्याचा विकास होऊ शकत नाही। त्याच्यासाठी लोकांचं उपजीविकेचे जे काही साधनं आहेत ते वाढले पाहिजे, लोकांची आर्थिक क्षमता वाढली पाहिजे, लोकांचे ॲस्पिरेशन वाढले पाहिजे, रोजगार वाढला पाहिजे, इंडस्ट्री वाढला पाहिजे। मग या सर्वांचा परिपाक जो आहे तो मग आपले रिअल इस्टेट डेव्हलपमेंट आहे।
कारण शेवटी प्राधान्य माणूस पहिल्यांदा जो देणार आहे तो जीवनावश्यक ज्या बाबी आहेत त्यांना देणार आहे आणि मग 12 कोटीचं दीपक त्यांच्या साहेबांकडे जाणारे जे लोक आहेत ते नाशिकचे आले पाहिजे म्हणजे असे आपण लोक इथे स्वतःच्या पायावरती उभे राहतील असा सर्वांनी प्रयत्न केला होता. नाशिक म्हटलं की आपण सुरुवातीची आपली ओळख मंत्रभूमीची होती, नंतर यंत्रभूमीची झाली, त्याच्यानंतर मग आपण द्राक्षापासून मग आपण वायनरीच्या आपण नाशिक वाईन कॅपिटल झालं आणि आता आपण नाशिक आपण सध्या पुढचा जो आपला टप्पा आहे तो वेलनेस कॅपिटलकडे आहे. मी आता आपले प्रदर्शनाचं औपचारिक उद्घाटन सायंकाळी 5 वाजता करण्यात आलं. मात्र सकाळी 10 वाजेपासूनच हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुलं करण्यात आलं होतं. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सुमारे 10,000 नागरिकांनी भेटी दिल्या. विशेष म्हणजे पहिल्या दिवशी 18 फ्लॅट, 4 शॉप, 8 प्लॉटचं बुकिंग करण्यात आलं. या सर्व ग्राहकांना नरेडकोच्या वतीनं चांदीचं नाणं भेट देण्यात आलं. यावेळी उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त शिमला संदीप कदम, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करांजकर, NMRDAचे आयुक्त सतीश खडके, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, मुद्रांक शुल्क विभागाचे जिल्हाधिकारी कैलास दवंगे, बँक ऑफ महाराष्ट्राचे डेप्युटी जनरल मॅनेजर CB सिंग, LIC हाऊसिंगचे अमोल गायके आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर नरेडको नाशिकचे अभय तातेड, नरेडको सचिव सुनील गवांदे, होमेथॉनचे समन्वयक जयेश ठक्कर, प्रदर्शनाचे प्रायोजक तसंच दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक दीपक चंदे, ललित रुंगटा ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ललित रुंगटा आदींसह नरेडकोचे वेस्टचे अध्यक्ष हितेश ठक्कर, क्रेडाईचे माजी अध्यक्ष राजूभाई ठक्कर, महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रशांत पगार आदींसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निर्मिती ॲडव्हर्टायझिंगचे संचालक नंदन दीक्षित यांनी केलं. होमेथॉन प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी मुख्य समन्वयक जयेश ठक्करसह समन्वयक शंतनू देशपांडे, भूषण महाजन, सचिव सुनील गवांदे यांच्यासह भाविक ठक्कर, प्रशांत पाटील, पुरुषोत्तम देशपांडे, राजेंद्र बागड, अश्विन आव्हाड, अविनाश शिरोडे, शशांक देशपांडे, नितीन सोनवणे, मयूर कपाटे, उदय घुगे, हर्षल दांडे, अभय नेरकर आदी प्रयत्नशील आहेत. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नंदन दीक्षित यांनी केलं तर आभार भूषण महाजन यांनी मानले. न्यूज ब्युरो, न्यूज टुडे, नाशिक.